एकदा येऊन पाप धुतले जाणार. एका याच्यात नाही धुतलं जाणार. बरोबर आहे, म्हणणं बरोबर आहे. एका याच्यात नाही धुतलं जाणार आहे. राम राम मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. मी चाललो आहे भावांनो पंचवटीला महाआरती अटेंड करण्यासाठी, कारण की ही आरती स्पेशल असणार आहे भावांनो. कारण मी याचं पुढे सांगतो. आणि कुठे जायचं म्हटलं भावांनो, नाशिकमध्ये फुल गर्दी वाढलेली आहे. का समजत नाही, म्हणजे डेव्हलपमेंट आली की गर्दी आली हे खूपच आहे. म्हणजे नाशिक, पुणे, मुंबई सारखं होणार आहे असं वाटत चाललं आहे. मी कसा मसा तरी पोचलो पंचवटीला आणि तिथे आलो. मला असं वाटत होतं की महाआरती ही संपली की चालू हे काहीच समजत नव्हतं. कारण की मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी मला समजत नव्हतं आणि सगळ्या ठिकाणी बॅरिकेड्स लावले होते. पण आम्हाला एक रस्ता भेटला जिथे ती महाआरती जाऊ शकतो, आपण त्या ठिकाणी पोहोचू शकतो. भाऊंना हे जे दिसतंय तुम्हाला, हे सगळ्यात जुने घरं आहे पंचवटीतील. तुम्हाला एखाद्या वेळेस मी नक्की दाखवले कसे आहे, कसे डेव्हलपमेंट आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण करू हे शूट. पण मला जायचं होतं महाआरतीच्या ठिकाणी. मी कसा मसा तरी तिथून पोहोचायचा प्रयत्न केला. आम्ही पळालो त्या ठिकाणी जाण्यासाठी की महाआरती चालू व्हायला नको. पण म्हणता ना भाऊ, भगवान के पास देर आहे अंधेर नाही. मी एक्झॅक्टली जवळ पोहोचलो जिथे महाआरती चालू होणार होती. माझ्या एक्झॅक्ट समोर महाआरतीचं आयोजन होतं. मी तिथेच पोहोचलो. खूप जुगाड करावं लागले भावांनो. मी बोललो तर ही आरती खूप स्पेशल आहे, कारण की यामागचं कारण असं आहे, ही आरती ॲट अ टाइम 1111 लोक करणार आहेत. आणि ही बघितल्यावरती भावांनो काय मजा येईल. आणि तिथेच मी जवळ उभं होतो, फुल मजा आली. बघूया आरती आपण. भावानं ही आरती बघून असं वाटत होतं की डायरेक्ट स्वर्ग हा पंचवटीच आमच्या समोर उतरला आहे. एवढी भारी आरती झाली होती भावानं. मन असं प्रसन्न झालं होतं, एकदम झकास. आणि त्यानंतर मी गेलो लेझर शो बघण्यासाठी. एवढा भारी लेझर शो बनवला होता तिथे. सल्यूट करावं लागेल. मजा आली. काय म्हणत तू पाप काय? आज या ठिकाणी सगळ्यांचे पाप धुतले गेले. आज जीवन सार्थक झालं. जीवन सार्थक झालं भावांनो. आज खरं जीवन सार्थक झालंय. पण मला वाटतं एकदा येऊन पाप धुतले जाणार. एका याच्यात नाही धुतलं जाणार. बरोबर आहे, म्हणणं बरोबर आहे. एका याच्यात नाही धुतलं जाणार आहे. कारण की 4-5 वेळेस यायला लागलंय. त्यासाठी कुंभमेळा येतोय स्पेशली. तो सगळ्यात महत्वाचा आपल्यासाठी. त्यासाठी आपल्याला प्रत्येक दिवशी यावं लागले ते पाप धुवायला. तेव्हा कुठे ते बॅलन्स होणार आहे.